तुम्ही आता शिवाजी महाराज लिहायला हो. घेतलं, महाराजांवर 1000 पुस्तक, बरोबर तुम्ही फुले घ्या, फुल्यांवर 1000 पुस्तक. बरोबर मग मी असा विचार करतो ज्याच्यावर लिखाण झालं नाही. येस आणि रावण लिहिताना मला बळी एक आदर्श राजा दिसत होता. हम्म. म्हणजे आमच्या घरी पण पाडव्याला हो ओवाळताना म्हणायचे इडापिडा टळू दे बळीचं राज्य. मग त्या बळीच्या डोक्यावर पाय दिला, त्याला पात्रात गाडले. मी म्हणायचं ज्या माणसाला पात्रात गाडले, ज्याला दैत्य म्हणतो आपण, हो. त्याच्या नावाने इडापिडा टळू दे, राक्षसाचं राज्य येऊ दे कशामुळे म्हणतात. बरोबर नंतर क्युरियोसिटी होती. मग मी बरेच दिवस ही क्युरियोसिटी चालली, तर मला कळालं कारण तो एक आदर्श राजा होता. हो. त्यांनी आपल्याला नांगरट शिकवली, येस त्यांनी आपल्याला शेत जमीन आखून दिली. हो. त्याचे सरदार होते खंडोबा म्हसोबा. हम्म. म्हणजे खंडोबा म्हसोबा ज्याचे सरदार, तो बरोबर राजा. बरोबर राजा झाला गायब, सरदार झाले देव. बरोबर मी म्हणलं मग तो पण देव का नाही झाला. हम्म. मग हे शोधत असताना मला बऱ्याचशा गोष्टी सापडत गेल्या. बरं. किंवा त्यांनी मग कळाल्यानंतर की त्यांनी फेस्टिवल चालू करून दिले. हम्म. दिवाळी त्यांनी चालू करून दिला, त्याच्यामुळे होतो. केरळमध्ये ओणम चालू होतो, पोंगल त्याच्यामुळे सण आहे, बरं. बिहू नावाचा सण आहे. हे मोठे 5 फेस्टिवल ज्याच्या नावाने आहेत. बरं. जगातली पहिली राखी त्याला बांधल्या गेलेली. रक्षाबंधन नावाचा सण त्यांनी चालू केलाय, बरं. पोळा नावाचा सण त्यांनी चालू केलाय, नागपंचमी नावाचा सण त्यांनी चालू केलाय. म्हणजे एवढे सण फेस्टिवल आणि आपल्या कृषी संस्कृतीशी निगडीत असलेला एवढा मोठा राजा होऊन गेला, तर त्याच्याबद्दल का लिहू नये.